फुटबॉल कबड्डी हॉकी देते हैं चुस्ती। दौड़ बैठन दौड़ और भाला फेंक मलखम। शतरंजी तू बुद्धिमानी है तुझ में 10 का दम। तू तपा हुआ लोहा फौलादी, तू तपा हुआ लोहा फौलादी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी। जान लगा के खेल खिलाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। हुड़दंग मचा तू रंग चढ़ा, सब देखे हक्का पक्का। तू हट्टा कट्टा है जिगरा, हर मुश्किल को दे मुक्का। और हुई तो डूब न जाना, फिर से तू उम्मीद जगाना। मुट्ठी में तू बांध हौसला, हार को राह नहीं दिखाना। तू खींच के ला तू जीत की झंडी, अरे खींच के ला तू जीत की झंडी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी। जान लगा के खेल खिलाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। शान बढ़ा तू रहे अगाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। जान लगा के खेल खिलाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। स्पोर्ट्स इंडी। लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले, तुझ में जो चिंगारी है उस शोला आज बना ले। जान लगा के खेल खिलाड़ी, ओ जान लगा के खेल खिलाड़ी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी। शान बढ़ा तू रहे अगाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। स्पोर्ट्स इंडी, स्पोर्ट्स इंडी, स्पोर्ट्स इंडी, स्पोर्ट्स इंडी। क्रिकेट अपनी नस नस में और नस्लों में बहता है, सारे जहां में खेल हमारा अव्वल कहलाता है। बैडमिंटन हो या टेनिस हो, सबसे आगे हम हैं। बड़े शान से लहराता अपना ही परचम है। तुझ में है वो बात अनूठी, हो तुझ में है वो बात अनूठी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी। जान लगा के खेल खिलाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी।
तलवारी कुश्ती खो खो फुटबॉल कबड्डी हॉकी देते हैं चुस्ती दौड़ बैठन दौड़ और भाला फेंक मलखम शतरंजी तू बुद्धिमानी है तुझ में 10 कदम तू तपा हुआ लोहा फौलादी तू तपा हुआ लोहा फौलादी साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी जान लगा के खेल खिलाड़ी जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी हुड़दंग मचा तू रंग चढ़ा सब देखे हक्का पक्का तू हट्टा कट्टा है जिगरा हर मुश्किल को दे मुक्का और हुई तो टूट न जाना फिर से तू उम्मीद जगाना मुट्ठी में तू बांध हौसला हार को राह नहीं दिखाना तू खींच के ला तू जीत की झंडी अरे खींच के ला तू जीत की झंडी साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी जान लगा के खेल खिलाड़ी जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी शान बढ़ा तू रहे अगाड़ी जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी जान लगा के खेल खिलाड़ी जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी नमस्कार मित्रांनो, मी जितेंद्र जोशी. आजच्या आपल्या क्वार्टर फायनलच्या 5व्या एपिसोड मध्ये तुमच्या सर्व स्पर्धकांचं खूप खूप स्वागत करतो. एकंदरीत मध्ये हा आपला 21वा एपिसोड आहे ओव्हरऑल कॉम्पिटिशनचा आणि 5वा आपला आजचा हा क्वार्टर फायनलचा एपिसोड आहे. तर नेहमीप्रमाणे सर्वात आधी मी तुमचं पुन्हा एकदा सर्व स्पर्धकांचं ह्या क्विज कॉम्पिटिशन मध्ये स्वागत करतो. आणि नेहमीप्रमाणे आपण जाणून घेऊयात की आजच्या आपले पार्टिसिपेटंट कोण आहेत. पार्टिसिपेटंट सोबत आपण आज ओळख करून घेऊयात नेहमीप्रमाणे. आणि आजची आपली पहिली टीम आहे टीम ए कोनेरू हम्पी टीम. चेस मधलं एक खूप मोठं नावाजलेलं नाव म्हणजे कोनेरू हम्पी. यांचं नाव आपण टीम ए ला दिलेलं आहे आणि ज्यातनं पार्टिसिपेट होत आहेत समृद्धी आणि श्रद्धा. समृद्धी आणि श्रद्धा तुमच्या दोघांचंही आजच्या ह्या क्विज कॉम्पिटिशन मध्ये खूप खूप स्वागत. समृद्धी आणि श्रद्धा, यू मोस्ट वेलकम. आपली पुढची टीम पाहूयात. आपली पुढची टीम आहे अर्थात टीम बी आणि टीम बी ला आपण नाव दिलेलं आहे ग्रँड मास्टर असलेल्या विश्वनाथन जी आनंद यांचं. आणि त्या टीम मधनं पार्टिसिपेट करतायत गार्गी आणि जान्हवी. गार्गी आणि जान्हवी तुमचं दोघांचंही या भागामध्ये ह्या एपिसोड मध्ये खूप खूप स्वागत. आजची तिसरी टीम टीम सी अर्थातच विदित गुजराती एक नावाजलेला चेस प्लेयर आहे. यांचं नाव आपण ह्या टीमला दिलेलं आहे आणि त्यातनं सहभागी झालेले आहेत रोशन आणि स्तुती. रोशन आणि स्तुती तुमचं दोघांचंही स्पोर्ट्स इंडियाच्या ह्या क्विज कॉम्पिटिशनच्या प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत. आणि जाऊयात कुठलीही जास्त वेळ न घालवता आपल्या मूळ कॉम्पिटिशन कडे. अर्थातच आपली कॉम्पिटिशन लवकरच आपण सुरुवात करूयात. आणि मला माहिती आहे की तुम्ही सगळं उत्सुक आहात आजची ही क्विज खेळण्यासाठी, कारण नक्कीच तुमच्या अभ्यासाचा तुमचा स्पोर्ट्स बद्दल असलेला ज्ञानाचा इथे नक्कीच कस लागणार आहे. आणि पाहणं खरंच उत्सुकतेचं ठरेल की कुठली टीम आजचा जो एपिसोड आहे त्या एपिसोड मध्ये विनर ठरणारी टीम ही सरळ सेमीफायनल मध्ये खेळणार आहे. तर लवकरच आपल्याला कळणार आहे की कुठली टीम आजची विनर ठरते. जाऊयात आपल्या मुख्य खेळाकडे आणि तत्पूर्वी आपण पहिल्या राऊंड बद्दलची थोडीशी माहिती घेऊयात. पहिला राऊंड हा जनरल राऊंड आहे. यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तरासाठी 10 मार्क्स तुमच्या खात्यात जमा होतील.
30 सेकंदाची वेळ तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी दिली जाणार आहे. लक्षात ठेवायचं आहे की 10 मार्क्स जर तुम्ही योग्य उत्तर दिलं तर असेल. 2 प्रश्न तुम्हाला प्रत्येक टीमला ह्या राऊंड दरम्यान विचारण्यात येतील आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 30 सेकंदाचा अवधी तुमच्याकडे असणार आहे. तर 30 सेकंदाच्या आत तुम्ही हे उत्तर द्यायचंय. आणि सुरुवात करूयात आजच्या खेळाला. आजच्या आपल्या पहिल्या टीम पासून, अर्थात कोनेरी हम्पी टीम पासून, ज्यातनं सहभागी झालेले आहेत समृद्धी आणि श्रद्धा. समृद्धी आणि श्रद्धा, तुम्ही दोघं तयार आहात पहिल्या राऊंडचा पहिल्या प्रश्नासाठी येस आजच्या? सर. ओके, लक्षात ठेवायचं. तत्पूर्वी माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की जे कोणी आजचे पार्टिसिपेटर्स आहेत प्रत्येकाने आपला व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. श्रद्धा, प्रत्येक खेळाडूंनी, प्रत्येक स्पर्धकांनी, प्रत्येक खेळाडूने आणि प्रत्येक सहभागी स्पर्धकांनी आजचा व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. आणि सुरुवात करूयात पहिल्या टीम पासून, टीम ए पासून, अर्थातच समृद्धी आणि श्रद्धा. तुम्ही दोघं तयार आहात पहिल्या राऊंड साठी? येस सर. ओके, तर समृद्धी आणि श्रद्धा, चला पाहूयात तुमच्यासाठी पहिला प्रश्न या एपिसोडचा आणि या पहिल्या राऊंडचा कोणता येतो. आणि तुमचा पहिला प्रश्न स्क्रीनवर. विच प्लेयर कॅन मेक द फर्स्ट मूव्ह इन चेस गेम? आणि तुमचे ऑप्शन्स आहेत ए द प्लेयर विथ व्हाईट पीसेस, द प्लेयर विथ ब्लॅक पीसेस, सी डिसाइडेड बाय टॉसिंग अ कॉइन, डी ऑल अबव. समृद्धी आणि श्रद्धा, हा तुमचा पहिला प्रश्न आहे आणि तुमची वेळ सुरू होते आता. सर सी. सॉरी, सी. सी डिसाइडेड बाय टॉसिंग अ कॉइन, हे तुमचं उत्तर आहे येस का? सर. ओके, मी पुन्हा एकदा सर्वांना रिक्वेस्ट करेन की फक्त ऑप्शन नका सांगू, तर त्याच्या पुढे जे काय उत्तर असेल ते उत्तर सुद्धा सांगत जा. आणि समृद्धी आणि श्रद्धा, तुम्ही कन्फर्म आहात या उत्तरावरती? येस सर. ओके, तर सी डिसाइडेड बाय टॉसिंग अ कॉइन. चला पाहूया तुमची सुरुवात कशी होते. पहिल्या राऊंडचा पहिला प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे, ज्याचं उत्तर तुम्ही डिसाइडेड बाय टॉसिंग अ कॉइन अर्थात सी असं ऑप्शन दिलेलं होतं. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे द प्लेयर विथ व्हाईट पीसेस. चेस मध्ये नेहमीही सुरुवात हा व्हाईट पीस अर्थातच ज्या काही पांढऱ्या पीसेस असतात त्या पांढऱ्या याच्यापासून खेळणाऱ्यापासूनच डावाची सुरुवात होत असते. म्हणून समृद्धी आणि श्रद्धा, तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलेलं आहे. कुठलाही मार्क्स तुमच्या खात्यात जमा होणार नाही. वेळ आहे तुम्हाला ह्याच राऊंडचे दुसरा प्रश्न विचारण्याची. तर समृद्धी आणि श्रद्धा, तुमच्या पुढच्या प्रश्नासाठी बेस्ट ऑफ लक. अपेक्षा करतो की दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अगदी बरोबर द्याल आणि पहिल्या डावात, पहिल्या राऊंड मध्ये तुम्ही गुणांची पाटी जी अजूनही पहिल्या प्रश्नानंतर कोरी आहे ती तुम्ही व्यवस्थित फिलअप कराल. तर समृद्धी आणि श्रद्धा, तुमच्यासाठीचा ह्या राऊंडचा दुसरा प्रश्न स्क्रीनवर. If player is not able to checkmate the opponent by any sequence of legal moves, then the game is dash. आणि तुमचे ऑप्शन्स आहेत ए विन, बी लॉस, सी ड्रॉन आणि डी टाय. आणि तुमची वेळ सुरू होते आता. समृद्धी आणि श्रद्धा, तुम्हाला विचारला गेलेला हा प्रश्न आहे. समृद्धी आणि श्रद्धा, आवाज येतोय माझा? हो सर. ओके, तर तुम्हाला विचारला गेलेला हा प्रश्न आहे समृद्धी आणि श्रद्धा. तुमची वेळ संपत चालली आहे. सर सी ड्रॉन. सी ड्रॉन, अगदी शेवटच्या क्षणाला उत्तर दिलंस तू. चला पाहूया, सी ड्रॉन हा हे उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी ड्रॉन. अगदी बरोबर, अगदी शेवटच्या मुवमेंटला तुम्ही उत्तर दिलं आणि जे अगदी बरोबर होतं. गुणांची पाटी, गुणांचं खातं तुम्ही उघडलेलं आहे या योग्य उत्तरासह. आणि इथे तुमचा पहिला राऊंड संपतोय समृद्धी आणि श्रद्धा. वेळ झालेली आहे पहिला राऊंड घेऊन जाण्याची टीम बी कडे, अर्थातच विश्वनाथन आनंद टीम कडनं. आणि ज्यात पार्टिसिपेट होत आहेत गार्गी आणि जान्हवी. गार्गी आणि जान्हवी, तुम्ही दोघं तयार आहात पहिल्या राऊंड साठी? येस सर.
ओके, तर गार्गी आणि जान्हवी, मला वाटतंय की रूल्स जे मी सुरुवातीला सांगितले होते ते तुम्हाला लक्षात असतीलच. आणि वळूयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न पहिल्या राऊंडचा स्क्रीनवर. विच इज द हायेस्ट टायटल अ चेस प्लेयर कॅन अटेन, हा तुमचा प्रश्न आहे. आणि याचे ऑप्शन्स आहेत: ए ग्रँड मास्टर, बी फिडे मास्टर, सी इंटरनॅशनल मास्टर अँड डी कॅन्डिडेट मास्टर. आणि तुमची 30 सेकंदाची वेळ सुरू होते आता. सर ए ग्रँड मास्टर. ए ग्रँड मास्टर. तुम्ही दोघं कन्फर्म आहात या उत्तरावर? हो सर. हो सर. ओके, मी लॉक करू? हो सर. ओके, तर ए ग्रँड मास्टर. पाहूयात ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं हे बरोबर आहे की चुकीचं आहे. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए ग्रँड मास्टर. बिलकुल सही. गार्गी आणि जान्हवी, पहिल्याच प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर देत धडाक्यात सुरुवात केलेली आहे. पाहूयात ही धडाक्यात सुरुवात किती काळापर्यंत टिकून राहते. आणि याच्यासोबतच घेऊन येते तुमच्यासाठी दुसरा प्रश्न जो आहे स्क्रीनवर. आणि तुमचा दुसरा प्रश्न आहे: to be awarded as the grandmaster title, a player must have at least how many points in the ELO rating? आणि तुमचे ऑप्शन्स आहेत: ए 1000, बी 2000, सी 1500 आणि डी 2500. आणि तुमची वेळ सुरू होते आता. गार्गे आणि जान्हवी, तुमच्यासाठी विचारला गेलेला हा प्रश्न आहे. पहिल्या राऊंड दरम्यानचा दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. सर डी 2500. डी 2500. तुम्ही दोघं कन्फर्म आहात, गार्गे आणि जान्हवी? हो सर. मी लॉक करू? हो सर. ओके, तर चला पाहूया डी 2500 हे उत्तर तुमचं बरोबर आहे की चुकीचं आहे. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी 2500. अगदी बरोबर. गार्गी आणि जान्हवी, दोघेही प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर दिलेली आहेत. 20 मार्क्स तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत. पहिल्या राऊंड दरम्यान विचारल्या गेल्या दोघंही प्रश्नांची उत्तर तुम्ही अगदी बरोबर दिली, अगदी आत्मविश्वासाने दिली. आणि या आत्मविश्वासाचं फलित म्हणजे दोघंही प्रश्नांची दिलेली उत्तरं, त्याचे मार्क्स तुमच्या खात्यात जमा झालेले. पण अजूनही खेळ बराच बाकी आहे. तुम्हाला हाच परफॉर्मन्स शेवटपर्यंत टिकवून ठेवावा लागणार आहे, तरच तुम्ही सेमीफायनल साठी क्वालिफाय होऊ शकताय. आणि इथे तुमचा दुसरा राऊंड संपतोय टीम बी चा. आणि जाऊयात आपण टीम सी कडे, अर्थातच रोशन आणि स्तुतीकडे. रोशन आणि स्तुती, तुम्ही दोघं तयार आहात तुमच्या पहिल्या राऊंड साठी? रोशन आणि स्तुती, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? Sir, your voice is breaking. I think Roshan, you have some network issue. Please check the network issue. Hello. Sir, 1 second, sir. Your voice is breaking, sir. Okay, I'm waiting for you. Hello. Hello, Roshan, can you listen me properly? Can you hear me properly? Hello. Roshan and Stuti. Okay, Roshan and Stuti, am I audible to you? Hello. हॅलो, रोशन अँड स्तुती, माझा आवाज येतोय?
हॅलो. Sir, some network issue is there, sir. रोशन आणि स्तुती एक काम करा, तुम्ही लिव्ह आणि परत जॉईन करा. मी तुमच्यासाठीचा हा जो क्वेश्चन आहे, हा राऊंड आहे, हा मी तुम्हाला सेकंड राऊंडच्या एंड पर्यंत रिझर्व ठेवतोय. सेकंड राऊंड पर्यंत जर तुम्ही कम बॅक करत असाल तर यू कॅन बी कंटिन्यू द क्विज. ओके. ओके. तर काही कारणास्तव आपली आजची तिसरी टीम रोशन आणि स्तुती त्यांना नेटवर्क इश्यूमुळे ते आता कंटिन्यू करू शकत नाहीये. सेकंड राऊंड पर्यंत आपण त्यांच्यासाठी वेट करूयात. जर सेकंड राऊंड संपेपर्यंत जर ते पुन्हा येत असतील तर त्यांच्यासाठी आपण त्यांचा पहिला राऊंड सुद्धा इथे रिझर्व ठेवलेला आहे आणि तो आपण तेव्हा घेऊयात. आणि Sir, हॅलो हॅलो हॅलो. sir, येस येस excuse me, sir. Yes. Sir, sir, I was having some technical issues, sir, here. Yeah, I know that. Roshan, do one thing. You just make a contact to our person, our team member, Mr. Mandar. He will coordinate with you. Hello. Hello. Your voice is breaking, sir. Roshan, you having a Sir, your network voice is issue. breaking. You having a network issue. Sir, now perfect, sir. Okay. Now am I audible for you? Hello, Yes, Roshan. sir. Yes, sir. Okay. So let's turn to your first round. Yes, sir. And your first question. And I hope you hello. Hello. Sir, इकडे ये. Yes. Yes. Yes, sir. ओके. तर रोशन, जाऊया तुमच्यासाठीचा पहिल्या प्रश्नाकडे ह्या राऊंड दरम्यानचा. आणि तुमचा पहिला प्रश्न ह्या राऊंडचा स्क्रीनवर. आणि तुमचा पहिला प्रश्न या राऊंडचा आहे. In addition to checkmate, how can a player win a chess game? आणि तुमचे ऑप्शन्स आहेत. Addition to checkmate. How can a player win the chess game? A. Run out time. B. The opponent resigns. C. The game reaches a stalemate. And D. Both A and B. आणि तुमची वेळ सुरू होते आता. Options. Sir, cannot see the options, sir. Sorry. I cannot able to see the options here, sir. It means you having a network issue yet. No, sir. In addition to checkmate, how can a player win a chess Please game? stop You the can timer. please, sir, you can please repeat the options. Yeah, I'll repeat the option. Yes. Just a minute. Shubham, reset the timer. The question is, in addition to checkmate, how can a player win a chess game? And the options are run out of time, B, the opponent resigns, C, the game reaches a stalemate, and D, both A and B. And your time starts now. Some options only. Sir, your voice is breaking, sir. Hello. Sir, excuse me, sir. Roshan and Stuti. Yes, yes. Sir, your voice is breaking. But can you see the questions and options? Can you able to see options on your screen?
Roshan and Stuti, a network issue problem. So we are disqualifying you from round one. Please check your network issue till you reach the round two. तर इथे आजची आपली टीम सी अर्थात रोशन आणि स्तुतीची आपण पुन्हा एकदा सेकंड राऊंडच्या एंड पर्यंत वाट बघूयात. जर ते कमबॅक करत असेल तर त्यांच्यासोबत आपला पहिला राऊंड पुन्हा होईल आणि तोपर्यंत आपण इथे पहिला राऊंड संपवून दुसऱ्या राऊंड कडे वळूयात. पण तत्पूर्वी वेळ झालेली आहे पहिल्या राऊंड नंतरच्या स्कोर जाणून घेण्याची. आणि तत्पूर्वी अर्थात स्कोर जाणून घेण्यापूर्वी मी काही प्रश्न विचारेल समृद्धी आणि श्रद्धा यांना, अर्थात टीम ए ला. तर समृद्धी आणि श्रद्धा, येस सर. समृद्धी तू कुठून आहे, कुठल्या गावातनं आहे, कुठल्या शहरात आहे तुम्ही दोघी? सर पुण्यातून आहे. तुम्ही दोघंही पुण्यातून. बरं समृद्धी, तुझा आवडता स्पोर्ट्स कोणता? रनिंग. ओके, तू प्लेअर पण आहे, रनिंग साठी तू प्लेयर्स पण आहे बरोबर? हो सर. सर ओके. आणि श्रद्धा? सर एक्सक्यूज मी सर. येस येस रोशन. हॅलो. हॅलो रोशन. टीम प्लीज म्यूट टू रोशन. तर समृद्धी, मी विचारत होतो की रनिंग हा तुझा आवडता खेळ आहे बरोबर? येस सर. ओके, आतापर्यंतची तुझी या खेळातली अचीवमेंट काय राहिलेली आहे समृद्धी? सर माझी जेव्हा खेळायला जाणार होतो ना तेवढ्यातच लॉकडाऊन पडलं, सो माझी मॅचेस नाही झाली. अच्छा, म्हणजे प्रॅक्टिस चालू असताना एकंदरीत मध्ये लॉकडाऊन सुरू झाला आणि तू पुढे खेळू शकली नाही बरोबर? येस सर. बरं, ह्या क्षेत्रातील तुझी आवडता खेळाडू किंवा खेळाडू कोणती? समृद्धी, अरे म्यूट किया क्या समृद्धि को? हेलो समृद्धि. सर हाँ ओके. तर इथे वेळ झालेली आहे पहिल्या राऊंड नंतरचा स्कोर जाणून घेण्याची. आपण स्कोर जाणून घेऊयात पहिल्या राऊंड नंतरचा. आणि पहिल्या राऊंड नंतरचा स्कोर आहे टीम ए कोडेरू हम्पी टीम 10 मार्क्स, टीम बी विश्वनाथन आनंद 20 मार्क्स, टीम सी विदित गुजराती टेक्निकल इश्यू किंवा नेटवर्क इश्यू मुळे ते पहिला राऊंड खेळू शकले नाहीत, म्हणून कुठलेही मार्क्स त्यांच्या खात्यात अजून जमा झालेले नाहीयेत. इथेच आपला पहिला राऊंड संपतोय आणि वेळ झालेली आहे आपल्याला दुसऱ्या राऊंड कडे जाण्याची. दुसऱ्या राऊंड बद्दलची आपण माहिती जाणून घेऊयात. दुसरा राऊंड कसा असणार आहे ते आपण जाणून घेऊया. आणि आजचा आपला टीम सुन ना. ओके. तर रोशन आणि स्तुती. येस सर. हा, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो येस सर. येस सर. ओके. आता तुम्हाला नेटवर्क इश्यू नाही ना काही? कारण हा तुमचा लास्ट टर्न असेल. जर आता नेटवर्क इश्यू आला तर तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल. ओके सर. ओके. सो मेक शुअर दॅट यू हॅव नो एनी नेटवर्क इश्यू. तर जाऊया तुमच्या प्रश्नाकडे. पहिल्या राऊंडचा प्रश्न तुमच्यासाठी आम्ही रिझर्व ठेवलेला होता, रोशन आणि स्तुती. तर पाहूया तुमच्यासाठी पहिल्या राऊंडचा पहिला प्रश्न कुठला होता तो. थोडक्यात सांगतो की 30 सेकंदाची वेळ तुम्हाला ह्या राऊंड दरम्यान असणार आहे. लक्षात ठेवा, 30 सेकंदात तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायचंय.
नेटवर्क इश्यू किंवा इतर काहीही रिझन्स आता कन्सिडर केले जाणार नाहीत. जर तुम्हाला पुन्हा प्रश्नादरम्यान जर नेटवर्क इश्यू झाला तर तुम्हाला डिस्क्वालिफाय घोषित करण्यात येईल. ठीक आहे, रोशन आणि स्तुती. ओके सर. ओके, तर तुमचा पहिला प्रश्न स्क्रीनवर. इन ऍडिशन टू चेकमेट हाऊ कॅन अ प्लेयर विन अ चेस गेम. हा तुमचा प्रश्न आहे आणि तुमचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए रन आउट ऑफ टाइम, ऑप्शन बी player द win the अपोनेंट game. रिझाइन, ऑप्शन सी द गेम रिचेज अ स्टेलमेट अँड ऑप्शन डी Run out of बोथ. time. ए अँड बी. Opponent resign. The game reaches the settlements. A. काय बघ. In addition to how can a player win this game? Run out of time. The game reaches settlements. Opponent. तुमची वेळ संपत यार, आलेली दोन्ही. आहे रोशन आणि स्तुती. हो, रोशन आणि स्तुती तुमची वेळ इथे संपलेली. आपण 30 बोल. सेकंदाची वेळ तुम्हाला देण्यात आलेली होती. ती संपली. पाहूयात या प्रश्नाचं डी. योग्य उत्तर काय होतं ते, डी. आणि या प्रश्नाचं योग्य सर उत्तर ऑप्शन होतं. डी. वेळ संपलेली आहे तुमची रोशन आणि स्तुती. हॅलो रोशन आणि स्तुती, माझा आवाज येतोय? रोशन आणि स्तुती. डी. रोशन आणि स्तुती, तुम्हाला पुन्हा नेटवर्कचा इश्यू होतोय. नो सर. तुमची वेळ इथे संपलेली होती आणि तुम्ही दिलेलं जे उत्तर अगदी वेळ संपल्यानंतर जे प्रश्नाचं उत्तर दिलेलं होतं ते सुद्धा चुकीचं होतं. म्हणून पहिल्या प्रश्नानंतरचे कुठलेच मार्क्स तुमच्या खात्यात जमा होणार नाही. पाहूया तुमच्यासाठी दुसरा प्रश्न कुठला येतो. आणि तुमचा दुसरा प्रश्न स्क्रीनवर. चेस इज अ फीचर इन विच ऑफ द फेमस बुक्स. आणि तुमचे ऑप्शन्स आहेत. ए द लॉर्ड ऑफ द रिंग्स, बी हॅरी पॉटर, सी चार्ली बोन अँड डी रस्किन बॉन्ड. आणि तुमची वेळ सुरू होते आता. नीट सांग कोणतं. चेस इज द फीचर इन बुक ऑफ द बुक फेमस. The Lord of the Rings type. Lord of the Rings type. Lord of the Rings. Yes, yes. रोशन आणि स्तुती, तुमची वेळ संपत चालली आहे. ऑप्शन ए. ऑप्शन ए द लॉर्ड ऑफ द रिंग, बरोबर? येस सर. Okay, so let's see. The Lord of the Ring is the right answer and or wrong. The right answer of the question is हॅरी पॉटर. तुम्ही दोघंही प्रश्नाचं उत्तर देऊ शकला नाहीत रोशन आणि स्तुती, म्हणून अजूनही पहिल्या राऊंड नंतर कुठलेही मार्क्स तुमच्या खात्यात जमा झालेले नाहीयेत. म्हणून जो स्कोर आधी सांगितला होता तो तसाच राहील. आणि वेळ झालेली आहे आजच्या आपल्या दुसऱ्या राऊंड कडे जाण्याची. दुसऱ्या राऊंड बद्दल आपण माहिती घेऊयात. दुसरा राऊंड कुठला असणार आहे, त्याचे रूल्स काय असणार आहेत हे आपण जाणून घेऊयात. आणि आजचा आपला दुसरा राऊंड आहे मीडिया राऊंड. याच्यामध्ये तुम्हाला एक अल्फाबेट दिला जाईल. त्या अल्फाबेट वरनं तुम्ही त्या इंटरनॅशनल क्रिकेटर्सची नावं सांगायची आहेत. ठीक आहे. प्रत्येक बरोबरचं नाव जर तुम्ही घेत असाल तर प्रत्येक बरोबर नावाला, प्रत्येक योग्य नावाला 5 मार्क्स तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. 20 सेकंदाची वेळ आहे. तुम्हाला एक अल्फाबेट दिलं जाईल. त्या अल्फाबेटवरनं तुम्ही जास्तीत जास्त इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय खेळाडूंची नावं तुम्ही ते सांगायचं आहे. तर जाऊयात आजच्या पहिल्या टीमकडे, कोनेरू हम्पी टीमकडे, अर्थातच समृद्धी आणि श्रद्धाकडे. समृद्धी आणि श्रद्धा, तुम्ही दोघं तयार आहात? समृद्धी आणि श्रद्धा, माझा आवाज येतोय?
श्रद्धा, माझा आवाज येतोय? तुझा आवाज येत नाहीये. समृद्धी, माझा आवाज येतोय तुझ्यापर्यंत? समृद्धी आणि श्रद्धा, श्रद्धा, remove your headphone first. Now, am I audible to you, श्रद्धा? नाही, तुझा आवाज अजून येत नाहीये. समृद्धी, कॅन यू हिअर मी? हॅलो. हॅलो. श्रद्धा आणि समृद्धी, माझा आवाज येतोय? समृद्धी आणि श्रद्धा, माझा आवाज येतोय तुम्हाला? ओके, तर मला वाटतं समृद्धी आणि श्रद्धाला आता या दुसऱ्या राऊंड दरम्यान नेटवर्कचा इश्यू झालेला आहे. तर जाऊयात टीम बी कडे, अर्थातच गार्गी आणि जान्हवीकडे. गार्गी आणि जान्हवी, तुमच्यासाठी पुन्हा एकदा रिपीट करतोय, 20 सेकंदाची वेळ तुमच्याकडे असणार आहे. या 20 सेकंदात तुम्हाला इंटरनॅशनल प्लेयर्सची नावं घ्यायची आहेत. जे अल्फाबेट तुम्हाला दिले गेलेले आहेत त्या अल्फाबेट वरनं तुम्ही त्या प्लेयर्सची नावं सांगायची आहेत. तर जान्हवी आणि गार्गी, तुम्ही तयार आहात? हो सर. ओके, तर जान्हवी आणि गार्गी, पाहूया तुमच्यासाठी कुठला अल्फाबेट आहे तो, आणि तुमच्यासाठीचा अल्फाबेट आहे एच. एच या नावावरनं तुम्ही जास्तीत जास्त प्लेयरची नावं 20 सेकंदात सांगायची, आणि तुमची वेळ सुरू होते आता. हार्डिंग, हार्दिक पांड्या, ओके, नेक्स्ट. हो, गार्गी आणि जान्हवी, इथेच तुमची वेळ संपलेली आहे. तुम्ही, मला वाटतं, एकच नाव बरोबर दिलेलं आहे. त्या एकाच नावाची मार्क्स तुमच्या खात्यात जमा होतील. इथे तुमचा दुसरा राऊंड संपतो आहे आणि वेळ आहे जाण्याची आजच्या आपल्या टीम सी कडे. तत्पूर्वी आपण एकदा कन्फर्म करूया टीम ए. समृद्धी, माझा आवाज येतोय तुला? श्रद्धा, माझा आवाज येतोय तुला? समृद्धी, नाही, तुझा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये समृद्धी. श्रद्धा, नाही, तुमचा आवाज नाही येते माझ्यापर्यंत. तुमचा दोघांचाही आवाज येत नाहीये. तर मी वेट करतोय तुमच्या दोघांसाठी राऊंडच्या एंड पर्यंत, आणि जाऊयात आजच्या आपल्या तिसऱ्या टीम कडे. येस, Samruddhi, you can rejoin. You just leave the meeting, you just leave the quiz and try to join us again. ओके, सो जाऊयात आजच्या आपल्या तिसऱ्या टीम कडे हा राऊंड घेऊन, अर्थातच रोशन आणि स्तुतीकडे. रोशन आणि स्तुती, तुम्ही दोघं तयार आहात? येस सर. ओके, तुम्हाला आता नेटवर्कचा इश्यू नाहीये काही, रोशन आणि स्तुती? नो सर, नो सर. ओके, so can we continue with you? Sir. Second now? Okay, Yes, so sir. let's see which alphabet chosen for you, and your alphabet is
You have to tell the maximum player's name in 20 seconds. You have to tell the international cricketer player's name. And your alphabet is K. And your कुणाल time starts now. पांड्या, कार्तिक त्यागी, कुंबळे अनिल कुंबळे, खान खान राशिद खान. खान पांडे 20 पॉइंट आले. Oh, your time is over, Roshan and Yes, Stuti sir. here. You given the 4 names, and that was the correct name, and the marks will be added in your scoreboard. So let's take the Samruddhi and Shraddha has सर back आता or not. आवाज येतोय का? अरे एकदम जोरात आवाज येतोय. फिकर नॉट. कोण बोलतोय नेमका? श्रद्धा की समृद्धी? समृद्धी. अरे समृद्धी एकदम कडक आवाज येते तुझा. टेन्शन घेऊ नको. यू आर बॅक. आणि जाऊयात तुझ्यासाठी अल्फाबेट कडे. श्रद्धा तू बोलली तर बरं होईल. मलाही कळेल तुझा आवाज येतोय की नाही. नाही श्रद्धा तुझा आवाज येत नाहीये. माझा येतोय ना सर? यस शुअर तुझा येतोय. मला माहिती तू एकटीच खिंड लढवू शकते आणि जिंकू शकतेस. तर समृद्धी तू तयार आहेस ह्या राऊंड साठी? येस सर. येस सर. ओके तर पाहूया तुमच्या टीम साठीचा अल्फाबेट कोणता आहे तो. आणि तुमच्या टीम साठीचा अल्फाबेट आहे ए. ए वरनं तुला 20 सेकंदात जास्तीत जास्त इंटरनॅशनल क्रिकेटर्सची नावं घ्यायची आहेत. आणि तुमची वेळ सुरू होते आता. समृद्धी आवाज येतोय माझा? सर हा. ॲलन हिल, अँड्रा ग्रेनवूड, अफ्लेअर शो. Samruddhi, make sure that you have to tell the international cricketer's name. The name Okay, should sir. be from cricket. ओके सर. Okay. So I'm going to reset the timer, and you will have the 20 seconds time. You have to tell the maximum names in a 20 Yes, sir. seconds. Okay. So don't do the mistake. That will be your last chance. Okay, Samruddhi? Okay. समृद्धी तुझी वेळ पुन्हा रिसेट झालेली आहे. समृद्धी आवाज येत नाही तुझा. अरे यार सर त्या ऐन टायमाला अनम्यूटच नाही होते. ओके सर 12 सेकंद तुझे झालेले ते 12 सेकंद पासून मी पुढे कंटिन्यू करतोय. आता फक्त 8 सेकंद तुझ्या हातात आहेत. 8 सेकंदात तू जास्तीत जास्त प्लेयरची नावं घ्यायची आहेत. ठीक आहे समृद्धी? समृद्धी माझा आवाज येतोय बाळा तुझ्यापर्यंत? येस सर. म्यूट नको करू तू स्वतःला. Guys, what behavior is this? We have instructed you strictly to check your internet connection, and you are repeating this mistake again and again. सर. Yes, सर my internet is okay now. your internet is okay now, but why are you doing this thing, muting, unmuting yourself again and again? Please unmute yourself when it's your turn. Yes sir. ओके सर समृद्धी ए पासून ए अल्फाबेट तुला दिलेला आहे आणि तुझी वेळ सुरू होते आता. सर अजिंक्य राणा. ओके नेक्स्ट. and Under Russell. ओके
समृद्धी, तुझी वेळ इथे संपलेली आहे. 2 नावं तू दिली, दोघंही बरोबर नाव होती. दोघंही दोघंही नावांची जी काही मार्क्स होते ते मार्क्स तुझ्या खात्यात जमा झालेले आहेत. इथेच आपला आजचा दुसरा राऊंड संपतोय आणि मी पुन्हा एकदा सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय की प्लीज राऊंड सुरू होण्याच्या आधी प्रत्येकाने आपलं नेटवर्क कनेक्शन एकदा पुन्हा चेक करून घ्या. नेटवर्क कनेक्शन राऊंड सुरू झाल्यानंतर जर कोणाला नेटवर्कचा इश्यू होत असेल तर तो आता कन्सिडर केला जाणार नाही. द पार्टिसिपंट विल बी डायरेक्टली डिस्क्वालिफाय. मेक शुअर दॅट यू हॅव्हिंग अ प्रॉपर नेटवर्क. आणि इथेच आपला दुसरा राऊंड संपलेला आहे. दुसऱ्या राऊंड नंतरचा आपण स्कोर जाणून घेऊयात. तत्पूर्वी माझा प्रश्न असणार आहे पुन्हा समृद्धी तुला. समृद्धी, येस सर. ओके, तू मगाशी म्हटली होतीस की तुझी प्रॅक्टिस सुरू होत असतानाच मध्येच लॉकडाऊन लागलं आणि तुझं जे ऍक्च्युअल ग्राउंडवर खेळण्याचं स्वप्न होतं ते काही काळापुरता का होईना ते थांबलं होतं. पण आता तू प्रॅक्टिस कशी करतेस? आता पुन्हा एकदा ग्राउंड सुरू झालेले आहेत, स्पर्धा सुरू झालेल्या आहेत, तर तुझं पुढचं गोल काय असणार आहे समृद्धी? सर अजून क्लब चालू नाही झालेत आमच्या इथले. ओके, क्लब सुरू झालेले नाहीत. मग प्रॅक्टिस कशी करतेस तू घरी? काही हो घरीच करते सर. घरीच प्रॅक्टिस करते. बरं, दिवसातनं किती वेळ देतेस तू खेळासाठी समृद्धी? अर्धा एक तास सर. वॉर्मअप वगैरे झालं की मग अभ्यासाला बसते. वॉर्मअप वगैरे करून मग अभ्यासाला बसते. म्हणजे दिवसभरातला 1 तास तू खेळासाठी देते आणि खूप चांगली गोष्ट आहे. खरं तर खेळ सुद्धा महत्वाचा आहे. आणि इथेच आपला दुसरा राऊंड संपतोय. दुसऱ्या राऊंड नंतरचा आपण स्कोर जाणून घेऊयात. आणि दुसऱ्या राऊंड नंतरचा स्कोर आहे पुणेरी हम्पी टीम अर्थात टीम ए 20 मार्क्स, टीम बी 25 मार्क्स, टीम सी 20 मार्क्स. अर्थातच टीम बी दुसऱ्या राऊंड नंतर तरी टॉपवर असताना दिसते आणि टीम बी लाच फक्त मला वाटतं या एपिसोड दरम्यान अजूनही कुठलाही नेटवर्कचा इश्यू आलेला नाही म्हणून त्यांचा कॉन्फिडन्स लेवल थोडीशी हाय आणि या कॉन्फिडन्स लेवल पाहिजे ते सुद्धा मार्क्सच्या स्कोर बोर्डवर सुद्धा त्यांचा जो काही परफॉर्मन्स आहे तो सुद्धा सध्या तरी हाय दिसतोय. पण अजूनही 2 राऊंड बाकी आहेत. खेळामध्ये बरीचशी उलथापालथ होऊ शकते. बरेचशा स्कोर बोर्ड मध्ये आपल्याला वर खाली झालेला दिसू शकतो आणि इथेच वेळ आहे तिसऱ्या राऊंड कडे जाण्याची. तिसरा राऊंड आहे आपला सर आमचा एक लेटर राहिलाय. एकच लेटर असतो. कोण समृद्धी बोलते ना? सर येस सर. ओके, एकच लेटर आहे समृद्धी. सेकंड राऊंड मध्ये एकच लेटर देण्यात आलेलं होतं. ओके सर. ठीक आहे, तर जाऊया तिसऱ्या राऊंड कडे. स्पेशलाइज स्पोर्ट्स राऊंड आहे ज्यामध्ये तुम्हाला फेवरेट स्पोर्ट्स आम्ही चूज करण्यासाठी दिलेला होता आणि तुम्ही तो चूज सुद्धा केलेला आहे. तर तुम्ही सिलेक्ट केलेल्या स्पोर्ट्स वरनच तुम्हाला ह्या राऊंड दरम्यानचे 2ही प्रश्न विचारले जातील. 30 सेकंदाची वेळ असणार आहे. या राऊंड Yes, दरम्यान sir. 30 सेकंदाची वेळ तुमच्याकडे असतील. जर तुम्ही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर प्रत्येक बरोबर उत्तराला योग्य उत्तराला 15 मार्क्स तुमच्या खात्यात जमा होतील. तर पाहूयात टीम ए ने कुठला स्पोर्ट या राऊंड साठी सिलेक्ट केलेला होता आणि त्यांनी सिलेक्ट केलेला स्पोर्ट आहे कबड्डी. कबड्डी. तर समृद्धी आणि श्रद्धा तुम्हाला ह्या राऊंड दरम्यानचे 2ही प्रश्न कबड्डी या खेळावरून विचारले जातील. तर तुम्ही दोघं तयार आहात? समृद्धी आणि येस श्रद्धा. सर. ओके, तर समृद्धी आणि श्रद्धा पाहूया तुमच्यासाठी या राऊंडचा पहिला प्रश्न कोणता येतो आणि तुमचा पहिलाच प्रश्न स्क्रीनवर. Kabaddi World Cup competition has been previously contested in 2004, 2007 and 2016. All the tournaments have been won by dash team. आणि तुमचे ऑप्शन्स आहेत टीम ए बांगलादेश, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी इंडिया, ऑप्शन डी श्रीलंका. आणि तुमची वेळ सुरू होते आता. सर एकदा क्वेश्चन रिपीट करा ना. समृद्धी तू वाचू शकते स्क्रीनवर. कबड्डी वर्ल्ड कप competition has been previously contested in 2004,
2007, 2016, all the tournaments have been won by dash team. समृद्धी आणि श्रद्धा. सर इंडिया. इंडिया. ओके, तर पाहूयात इंडिया हे उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी इंडिया. अगदी बरोबर. समृद्धी या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. वेळ आहे याच राऊंड दरम्यानचा दुसरा प्रश्न तुम्हाला विचारण्याची आणि तुमच्यासाठी ह्या राऊंड दरम्यानचा दुसरा प्रश्न स्क्रीनवर. If a team gets all 7 players on the opposing team out at once, in bracket all out, they earn dash additional points. आणि तुमचे ऑप्शन्स आहेत सर स्क्रीन नाही दिसत आहे. हो मलाही दिसत नाहीये. थांब एक मिनिट. समृद्धी स्वतःला व्हिडिओ ऑन कर सर्वात आधी तुझं. मला व्हिडिओ ऑफ नकोय कोणाचाही ड्युरिंग द क्विज प्लीज. लवकरच प्रश्न स्क्रीनवर दिसेल. काही टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे स्क्रीन दिसू शकत नाहीये. our IT team, our backend team resolving the problem. समृद्धी तुझा प्रश्न आहे की इफ अ टीम गेट्स ऑल 7 players on the opposing team out at once in bracket all out they earn dash additional points. आणि तुमचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 4. आणि तुमची वेळ सुरू होते आता. समृद्धी प्लीज अनम्यूट टू समृद्धी. सर 4. समृद्धी 4, ऑप्शन डी 4. तू कन्फर्म आहेस या उत्तरावर? येस सर. ओके, तर ऑप्शन डी 4 पाहूयात हे उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे. आणि योग्य उत्तर आहे, अचूक उत्तर आहे ऑप्शन टी सी 2. 2 मार्क्स दिले जातात जर ऑल आउट टीम झाली असेल तर. ह्या प्रश्नाचं उत्तर तू बरोबर देऊ शकले नाही समृद्धी, म्हणून ह्या प्रश्नाचे मार्क्स तुमच्या खात्यात जमा होणार नाही. इथेच तुमचा तिसरा राऊंड संपतोय समृद्धी आणि श्रद्धा. वेळ आहे तिसरा राऊंड घेऊन जाण्याची टीम बी कडे, अर्थातच गार्गी आणि जान्हवी कडे. गार्गी आणि जान्हवी तुम्ही दोघं तयार आहात? हो सर. हो सर. तर सर्वात आधी पाहूयात तुम्ही कुठला स्पोर्ट ह्या राऊंड साठी सिलेक्ट केलेला होता. आणि तुम्ही सिलेक्ट केलेला स्पोर्ट आहे बॅडमिंटन. बॅडमिंटन हा स्पोर्ट तुम्ही सिलेक्ट केलेला होता. दोनही प्रश्न ह्या राऊंड दरम्यानचे तुम्हाला बॅडमिंटन या खेळावरती विचारले जातील. तर तुम्ही दोघं तयार आहात गार्गी आणि जान्हवी ह्या राऊंड साठी? हो सर. ओके, तर पाहूयात ह्या राऊंड दरम्यानचा तुमचा पहिला प्रश्न कोणता येतो. आणि ह्या राऊंडचा पहिला प्रश्न स्क्रीनवर. Which of the following combination do not exist in badminton? हा तुमचा प्रश्न आहे आणि याचे ऑप्शन्स आहेत
A women singles, B women doubles, C mixed singles and D mixed doubles. आणि तुमची वेळ सुरू होते आता. गार्गी आणि जान्हवी तुम्हाला विचारला गेलेला हा प्रश्न आहे. गार्गी आणि जान्हवी माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? हो सर. सर आन्सर डी मिक्स डबल. आन्सर डी मिक्स डबल्स. तुम्ही दोघं कन्फर्म आहात या उत्तरावर? ऑप्शन डी मिक्स डबल्स. चला पाहूयात हे उत्तर बरोबर होतंय की चुकीचं आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी मिक्स सिंगल्स. तुम्ही चुकलात गार्गी आणि जान्हवी. पहिला प्रश्न तुम्हाला या राऊंडचा विचारला गेला होता ज्याचं उत्तर तुम्ही देऊ शकला नाही, म्हणून ह्या राऊंडच्या अजूनही कुठलेही मार्क्स तुमच्या खात्यात जमा झालेले नाहीयेत. वेळ आहे तुम्हाला ह्याच राऊंड दरम्यानचा दुसरा प्रश्न विचारण्याची. आणि तुमच्यासाठीचा या राऊंडचा दुसरा प्रश्न स्क्रीनवर. The badminton birdie is also known by another less used name which is. आणि तुमचे ऑप्शन्स आहेत A net, B shuttlecock, C racket and D shuttler. आणि तुमची वेळ सुरू होते आता. जान्हवी आणि गार्गी तुमच्यासाठी विचारण्यात आलेला प्रश्न आहे. माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? हो सर. The badminton the ID. सर शटलकॉक. शटलकॉक बी. तुम्ही दोघं कन्फर्म आहात या उत्तरावर? हो सर. ओके, तर शटलकॉक पाहूयात या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी शटलकॉक. अगदी बरोबर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं आहे. याचे मार्क्स तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत. इथे तुमचा हा तिसरा राऊंड संपतोय. वेळ आहे टीम सी कडे जाण्याची, अर्थातच रोशन आणि स्तुतीकडे जाण्याची. रोशन आणि स्तुती तुम्ही दोघं तयार आहात राऊंड 3 साठी? Yes sir. Yes sir. ओके, तर रोशन आणि स्तुती पाहूया तुम्ही या राऊंड साठी कुठला स्पोर्ट सिलेक्ट केलेला होता. आणि तुम्ही सिलेक्ट केलेला स्पोर्ट आहे कबड्डी. अर्थातच दोनही प्रश्न तुम्हाला कबड्डीवर बेस असतील. कबड्डीवरच तुम्हाला दोघही प्रश्न विचारले जातील. तर चला पाहूयात या राऊंडचा तुमचा पहिला प्रश्न जो कबड्डीवर निर्धारित आहे तो कुठला आहे. आणि तुमचा प्रश्न आहे at the 2018 Asian Games, dash team became the first country other than India to win a gold medals in kabaddi. आणि तुमचे ऑप्शन्स आहे ए इराण, बी इंडिया, सी बांगलादेश and D नेपाळ. आणि तुमची वेळ सुरू होते आता. The team became the first country to author than India. कबड्डी आहे ना तुम्हाला सारखं. इराण म्हटलं अंकल नाही कोण 2018 मध्ये टीम became the first country other than India to win. नेपाळ नाही, इराण तर बहुतेक बांगलादेश. तर सी ऑप्शन बांगलादेश. ऑप्शन सी बांगलादेश. तुम्ही दोघं कन्फर्म आहात रोशन आणि स्तुती या उत्तरावर? येस सर. ओके, तर सी बांगलादेश हे उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे ते पाहूयात. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे खाल्ला कडा डी ऑप्शन ए इराण. इराण हा एकमेव देश असा आहे भारताव्यतिरिक्त ज्यांनी एशियामध्ये कबड्डी या खेळ प्रकारात गोल्ड मेडल जिंकलेले आहे. आणि तुम्ही उत्तर दिलं होतं सी, अर्थातच जे चुकीचं होतं. म्हणून पहिल्या प्रश्नाचे मार्क्स तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत रोशन आणि स्तुती. वेळ आहे तुम्हाला या राऊंड दरम्यानचा दुसरा प्रश्न विचारण्याची. आणि तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न स्क्रीनवर. Which of the following area standard types of kabaddi? Which of the following are standard types of kabaddi? तुमचे ऑप्शन्स आहेत ए सायकल स्टाईल, बी पंजाबी स्टाईल,
स्टँडर्ड स्टाईल, डी ऑल अबव. आणि तुमची वेळ सुरू होते आता. सर्कल स्टँडर्ड स्टाईल बघ जरा. Punjabi cover. Which of the following standard type of कबड्डी स्टँडर्ड स्टाईल आहे का नाही सर्कल स्टाईल आहे बहुतेक. Standard style as a Roshan. तू उगापासून आणि की मला जाऊ नको. Circle style Roshan. Roshan. सर ऑप्शन ए. ऑप्शन ए सर्कल स्टाईल बरोबर. येस सर. ओके, तर ऑप्शन ए सर्कल स्टाईल पाहूयात. हे उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं आहे की चुकीचं दिलेलं आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑल अबव. डी हे ऑप्शन बरोबर होतं. या प्रश्नाचं विचारलं गेलेलं जे तुम्ही उत्तर चुकीचं दिले म्हणून कुठलेही मार्क्स या राऊंड दरम्यानचे तुमच्या खात्यात जमा होणार नाही. इथेच आपला तिसरा राऊंड संपतोय आणि आपण जाणार आहोत आपल्या चौथ्या राऊंड कडे, अर्थातच रॅपिड फायर राऊंड कडे. रॅपिड फायर राऊंड दरम्यान एक लक्षात घ्या की सर्वात आधी हा 90 सेकंदाची वेळ असणार आहे. इथे तुमच्याकडे जास्त वेळ नसतो. कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची असतात. ह्या राऊंड दरम्यान जर कोणाला नेटवर्क इश्यू होत असेल तर तो राऊंड पुन्हा घेतला जाणार नाही. तर एकदा हे क्लिअर लक्षात ठेवा प्रत्येक पार्टिसिपेटरनी. तर इथेच आपला तिसरा राऊंड संपतोय आणि तिसऱ्या राऊंड नंतरचा स्कोर आपण जाणून घेणार आहोत. आणि तिसऱ्या राऊंड नंतरचा आपला स्कोर आहे टीम ए कोनेरू हम्पी 35 मार्क्स, टीम बी विश्वनाथन आनंद 40 मार्क्स, टीम सी विदित गुजराती टीम 20 मार्क्स. अर्थातच तिसऱ्या राऊंड नंतर सुद्धा टीम बी विश्वनाथन आनंद टीम अर्थातच जान्हवी आणि गार्गी दोघंही स्कोर बोर्डवर टॉपवर दिसत आहेत. दोघंही पहिल्या राऊंड पासूनच त्यांनी प्रभुत्व मिळवलं होतं ह्या स्कोर टेबलवर, जे अजूनही तसंच टिकून आहे. पण अजूनही चौथा आणि फायनल राऊंड बाकी आहे, रॅपिड फायर राऊंड. आणि या रॅपिड फायर राऊंड दरम्यान सुद्धा ही स्कोर बोर्ड मध्ये खाली वर आलेला दिसू शकतोय. तर बेस्ट ऑफ लक आमच्या आजच्या तिघही टीम्सला आजच्या फायनल राऊंड साठी. तर सुरुवात करूयात समृद्धी आणि श्रद्धा पासून. तत्पूर्वी रॅपिड फायर राऊंड बद्दलची आपण माहिती जाणून घेऊयात. 90 सेकंदाची वेळ प्रत्येक टीम कडे ह्या राऊंड दरम्यान असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 10 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक योग्य उत्तराला 5 मार्क्स तुमच्या खात्यात जमा होतील. जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत नसेल तर तो प्रश्न तुम्ही पास करू शकता. लक्षात ठेवा 90 सेकंद अर्थात 1.5 मिनिटांची वेळ. या 1.5 मिनिटात तुम्हाला 10 प्रश्न विचारले जातील. 10 प्रश्न पैकी जेवढ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर द्याल तेवढ्या उत्तरांसाठी 5 मार्क्स तुमच्या खात्यात जमा होतील. एखादा प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला येत नसेल तर तो प्रश्न तुम्ही पास करू शकताय, पण तुम्ही पास केलेला प्रश्न हा त्या 10 प्रश्नांमध्ये गृहीत धरण्यात येईल, कन्सिडर केला जाईल. तर समृद्धी आणि श्रद्धा अर्थातच या राऊंडची सुद्धा सुरुवात तुमच्याच टीम पासून होणार आहे. तर तुम्ही दोघं तयार आहात? समृद्धी? हो सर. ओके, तर समृद्धी पहिल्या प्रश्नापासूनच तुमची वेळ सुद्धा सुरुवात होणार आहे. लक्षात ठेवा 90 सेकंदामध्ये 10 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं तुम्ही इथे द्यायची. तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न घेऊन येतोय आणि सोबतच वेळेची सुद्धा सुरुवात होणार आहे. आणि तुमचा पहिला प्रश्न, किंग मूव्स डॅश इन एनी डायरेक्शन. तुमची वेळ सुद्धा सुरू झालेली आहे. सर नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट 1 sir 1. Okay. In chess game, pieces are into white and black sets, and each set consists of total pieces. सर फर्स्ट क्वेश्चन आहे ना हा? हा सेकंड क्वेश्चन आहे. स्क्वेअर. Next. Which piece could be checkmated in chess? 64. Next. What is the other name for rooks? King. Next. What is the jersey number of Zahir Khan?
नेक्स्ट क्वेश्चन सर. Next. The Sardar Patel Stadium, formerly Motera Stadium, is located in which state? कास्टल. मला वाटतं समृद्धी, तुला आता कुठला प्रश्न दिसतोय? सर थोडी स्क्रीन ब्लर होते म्हणून नीट दिसत नाहीये. ओके, तर समृद्धी इथे तुझी वेळ संपलेली आहे. 6 प्रश्न तुला या राऊंड दरम्यान विचारले गेले होते, ज्यातनं किती प्रश्नांची उत्तरं तू दिलेस आणि किती उत्तरं बरोबर होती ते तुला फायनल राऊंडच्या वेळेस कळणारच आहे. तर जाऊयात आजच्या आपल्या दुसऱ्या टीमकडे, अर्थात टीम बी कडे, गार्गी आणि जान्हवीकडे. तर जान्हवी आणि गार्गी, तुम्ही दोघं तयार आहात रॅपिड फायर राऊंड साठी? हो सर. हो सर. ओके, तर पहिल्या प्रश्नापासूनच तुमची वेळ सुद्धा सुरुवात होणार आहे. लक्षात ठेवा, 90 सेकंदाची वेळ तुमच्याकडे आहे. एखादा प्रश्न जर तुम्हाला येत नसेल तर फक्त 5 म्हणा, नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलं जाईल. तर गार्गी आणि जान्हवी, ह्या राऊंडचा रॅपिड फायर राऊंडचा पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. Chess is a play on square chessboard with total dash squares. तुमचा पहिला प्रश्न आहे, वेळ सुद्धा सुरुवात झालेली आहे. 64 square. नेक्स्ट. A dash can move any number of squares diagonally but cannot leap over other pieces. The queen. Next. Each chess set consists of how many pawns? तुमची वेळ संपत आलेली आहे. जर उत्तर येत नसेल तर तुम्ही प्रश्न पास करू शकता. नेक्स्ट. Which is the most powerful piece on a chess board? सर्च करना. The king. Next. What is the jersey number of Yuvraj Singh? Twelve. Next. The Green Park Stadium is located in which state? उत्तर प्रदेश. इथेच तुमची वेळ संपलेली आहे. गार्गी आणि जान्हवी, किती प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलेली आहेत, किती उत्तरं बरोबर आहे ते तुम्हाला फायनल स्कोरच्या वेळेसच करणार आहे. आणि आता वेळ झालेली आहे टीम सी कडे जाण्याची, अर्थातच रोशन आणि स्तुतीकडे जाण्याची. रोशन आणि स्तुती, तुम्ही दोघं तयार आहात रॅपिड फायर राऊंड साठी? हॅलो. ओके, तर रोशन आणि स्तुती, लक्षात ठेवा इथे नेटवर्कचा इश्यू कन्सिडर केला जाणार नाही. तत्पूर्वी टीम ए कडनं एक कंप्लेंट येते की टीम बी मोबाईलवर सर्च करत होते. तर अशा जर काही सर्चिंग जर गार्गी आणि जान्हवीने जर मोबाईलवर ती सर्च केलं असेल आणि ते जर आमच्या टेक्निकल टीमला जर दिसलं तर डेफिनेटली दे विल बी डिस्क्वालिफाय फॉर द राऊंड. दे विल नॉट द विनर ऑफ द क्विज. सो समृद्धी, डोंट वरी अबाउट दिस, की पुन्हा एकदा रेकॉर्डिंग बघितलं जाईल आणि तसं असेल तर शुअरली किती डिस्क्वालिफाय होतील. ओके समृद्धी. येस सर. ओके, सो लेट्स मूव टू अवर लास्ट टीम. रोशन आणि स्तुती, तुम्ही दोघं तयार आहात रॅपिड फायर राऊंड साठी? हॅलो. येस सर. ओके, सो पाहूया तुमच्यासाठी रॅपिड फायर राऊंडचा पहिला प्रश्न कुठला आहे तो, आणि पहिल्या प्रश्नासोबतच तुमची वेळ सुद्धा सुरुवात होणार आहे. तर तुमचा पहिला प्रश्न रॅपिड फायर राऊंडचा स्क्रीनवर. डॅश मूव्ह टू एनी ऑफ द क्लोजेस्ट स्क्वेअर्स दॅट आर नॉट ऑन द सेम रँक, फिल और डायगोनल. क्या मतलब काम देते? बिशप. नेक्स्ट.
Least Which is the least powerful piece on a chess board? Least comical pawn. Next, Which piece can jump? which piece can jump over Like another under- piece in a move? Knight. horse. Next, Later piece. if neither player is able to checkmate the opponent by any sequence of legal moves, the game is. If neither able to checkmate any squares, legal moves, draw. Next, What what is the jersey? jersey number of Gautam Gambhir? What's the jersey number of Gautam Gambhir? Next, pass kar. Pass karo. 93. The Arun Jaitley Stadium, formerly Firoz Shah Kotla, is located in which state? Pass. Hiroshima कुठलं? Pass. Next, which Which kabaddi kabaddi team team? allow maximum dash reserve substitute players? 5. Next, Which kabaddi matches are categorized by which criteria? time up. Pass. Next, Pass. a rider shall speak loudly dash Kabaddi, word in the kabaddi. opponent court. हो, कबड्डी. शेवटचं उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं. तर रोशन आणि स्तुती, हा, इथे सर. तुमची वेळ संपलेली आहे. एकंदरीत या राऊंड दरम्यान 9 प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते. त्यापैकी किती प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर दिलेली आहेत हे तुम्हाला फायनल स्कोरच्या वेळेसच कळेल. आणि इथे आजचे आपले सर्व राऊंड संपतायत. तत्पूर्वी एक रिक्वेस्ट सगळ्यांना आहे की आपण हे जे क्विज घेतोय, 2 चुकले सनी. 2 चुकले. 3 म्हणजे थांबता. हे जे क्विज आपण घेतोय ते क्विज तुम्हाला स्पोर्ट्सचं नॉलेज किती आहे हे बघण्यासाठी किंवा तुम्हाला स्पोर्ट्सची आवड निर्माण व्हावी. जर तुम्हाला ऑलरेडी स्पोर्ट्सची आवड असेल तर त्यामध्ये करिअर कसं करता येतं हे बघण्यासाठी, हे करण्यासाठी आपण ही क्विज आतापर्यंत घेत आलेलो होतो. आणि ह्या क्विज दरम्यान चिटिंगचा कुठलाही इथे कारण नसतं. मी पुन्हा एकदा सांगतोय, जर ह्या क्विज दरम्यान जर कोणी चीट केलेलं असेल तर डेफिनेटली द टीम विल बी डिस्क्वालिफाय. दे विल नॉट एंटर इन सेमीफायनल. सो मेक शुअर दॅट की नेक्स्ट तुम्ही इथे जिंकालही, पण ह्या गोष्टी करून तुम्ही पुढे पुन्हा कधीही जिंकू शकत नाही, किंवा याला तुम्ही जिंकणं म्हणू शकत नाही. हे तुमच्या मनाला समाधान न देणारं जिंकणं असेल. आणि जर असं कोणी करत असेल तर डेफिनेटली आम्ही फ्री हँड आहोत. आम्ही त्याच्यावर नक्कीच कार्यवाही करू शकतो. आणि इथेच आपला आजचा क्विज संपलेला आहे. आणि थोड्याच वेळात आपल्याकडे फायनल स्कोर येईल. फायनल स्कोर आपण जाणून घेऊया. आणि फायनल स्कोर आपल्या हातात आलेला आहे. टीम ए कोनेरू हम्पी टीम 55 मार्क्स, टीम बी विश्वनाथन आनंद 45 मार्क्स, टीम सी विदित गुजराती 45 मार्क्स. अर्थातच आजची आपली विनर टीम ठरलेली आहे, टीम ए समृद्धी आणि श्रद्धा. मुळात कौतुक करावं लागेल समृद्धीचं की श्रद्धाला शेवटपर्यंत अगदी लास्ट पर्यंत नेटवर्क इश्यू होता म्हणून ती खेळू शकली नाही. आणि एकटी समृद्धीच आजची खरं म्हणजे एकमेव अशी हकदार त्या टीम मधली व्यक्ती म्हणता येईल की समृद्धी ही ठरलेली आहे. आणि एकटीच्या जोरावर तिने आजचा एपिसोड जिंकलेला आहे. आणि तिची टीम क्वालिफाय झालेली आहे सेमी फायनल साठी. तर समृद्धी, येस सर. समृद्धी तुझं खूप खूप अभिनंदन. तुमच्या पूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन. अर्थातच श्रद्धा पण नक्कीच याच्यात खेळली असती, पण तिलाही काहीतरी नेटवर्क इश्यू होता म्हणून ती तुझ्यासोबत पूर्ण एपिसोड भर नव्हतीच. आणि एकटीच्या जोरावरती तू आज खिंड लढवली आणि ती जिंकली सुद्धा. तर मॅनी मॅनी कॉंग्रॅच्युलेशन टू यू समृद्धी. यू आर द विनर ऑफ द क्विज. कसं वाटतंय समृद्धी? सर हॅलो, थँक्यू सर. ओके. कसं वाटतंय? एकटीनेच खिंड लढवली, एकटीच जिंकलीस, काय वाटतंय? खूप छान वाटतंय सर. खूप छान वाटतंय. आणि खरं तर तू थोडक्यामध्ये हकदार होतीस असं म्हणता येईल, कारण एकणारी तू लढाई दिलीस. आजच्या या क्विज मध्ये तू झुंजलीस सगळ्यांशी एकटीच आणि तू जिंकली सुद्धा. तर पुन्हा एकदा स्पोर्ट्स इंडी तर्फे तुझं खूप खूप अभिनंदन.
पण जाता जाता एक आवर्जून सांगावं असं वाटतंय की जीवने क्रीडा या विशिष्ट स्थानम अस्ति यथा जीवने भोजनम आवश्यक भवती तथैव क्रीडापि आवश्यकी असती. अर्थातच तुमच्या जीवनामध्ये स्पोर्ट्स अर्थात क्रीडेला एक विशिष्ट स्थान असणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे प्रत्येकाच्या जीवनात भोजन अर्थातच दुपारचं जेवण अन्न हे जेवढं महत्वाचं ठरतं तेवढंच महत्वाचं खेळ सुद्धा आहे. कारण खेळ सुद्धा खेळत आपल्याला फिटनेस सुद्धा देत असतो. तर इथेच आपला एपिसोड संपतो आहे आणि सर्वात आधी मी थँक्सफुल म्हणेल मिसेस सुप्रिया बडवे मॅम, ज्या त्या सीईओ आणि फाउंडर आहेत स्पोर्ट्स इंडियाच्या. खरं तर त्यांच्याच कन्सेप्ट मधनं आपण हे क्विज सुरू केलं होतं आणि आजचा आपला 21st ओव्हरऑल एपिसोड होता आणि 5वा आपला क्वार्टर फायनलचा एपिसोड होता आणि हे सगळं शक्य होऊ शकलं होतं ते सुप्रिया बडवे मॅम यांच्याच संकल्पनेतून पूर्ण क्विज साकार झालेलं आहे. आणि त्यासोबतच मी थँक्स म्हणेल श्रीपाद जवळेकर सर, जे HOD स्पोर्ट्स इंडीचे वेळोवेळी आणि स्पोर्ट्स कसा असावं क्विज कसं असावं याचं ते आम्हाला नेहमीच डायरेक्शन आणि गायडन्स करू शकतात. आणि मी थँक्स म्हणेल टेक्निकल टीमला सुद्धा की नेहमीच ते पूर्ण टेक्निकल इश्यूज किंवा बॅक एंड ते हँडल करत असतात. आणि आमची टेक्निकल टीम आहे शुभम गोवर्धन आणि पियुष अकोटकर. आणि सोबतच तुम्हा सर्वांशी कोऑर्डिनेट करून तुम्हाला एक प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देतो तो अर्थातच मंदार दीक्षित सर. मंदार दीक्षित सरांचीही मी स्पोर्ट्स इंडियाच्या वतीने थँक्स म्हणेल. आणि सोबतच सगळे प्रश्न मार्क्स अपडेशन ह्या सर्वांच्या बॅकएंडला रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळत असते ती माधुरी बोर्डबिडे. माधुरी हिलाही मी थँक्स म्हणेल की इतक्या छान प्रकारे सर्व टीम क्विज हँडल करतायत आणि ते सक्सेसफुली ऑर्गनाईज सुद्धा करतायत. तर इथे वेळ संपलेली आहे, इथे एपिसोड संपलेला आहे आणि आजचा आपला विनर आपल्याला मिळालेला आहे. समृद्धी आणि श्रद्धा, तुमचं दोघांचं खूप खूप अभिनंदन आणि आपली पुन्हा एकदा भेट होईलच सेमीफायनल मध्ये. तोपर्यंत चांगला अभ्यास करा आणि सेमीफायनल मध्येही तुम्ही जिंकाल आणि पुढे फायनल मध्ये जाल अशी मी अपेक्षा करतो. आणि सोबतच आतापर्यंतचे झालेले आपले क्विजचे सगळे एपिसोड तुम्ही स्पोर्ट्स इंडीच्या युट्यूब चॅनललाही पाहू शकताय. तुम्हाला लिंक दिसते, तुम्हाला नाव दिसतंय, स्पोर्ट्स इंडीचं चॅनल आहे. त्याने जर तुम्ही युट्यूबला सर्च केलं तर आमचं चॅनल तुम्हाला मिळेल आणि तिथे नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा. सोबतच इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला दिसते, फेसबुकवर सुद्धा आम्ही आहोत. तर इंस्टाग्राम आणि फेसबुक थ्रू तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकतायत आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्येही तुम्ही सहभाग घेऊ शकतायत, आम्हाला नक्कीच मदत करू शकतायत. सोबतच आमची वेबसाईट आहे www.sportsindi.com. या वेबसाईटला भेट द्या आणि क्रिकेट जगताशी वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉग्स तुम्हाला इथे पाहायला मिळू शकतात. वेगवेगळी माहिती तुम्हाला या वेबसाईटवर मिळू शकतात. तर नक्कीच आमच्या वेबसाईटला सुद्धा भेट द्या. आणि सोबतच एकंदरीत हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला, आजचा एपिसोड कसा होता हे तुम्ही आम्हाला फीडबॅक मध्ये पाठवू शकताय. info@sportsindi.com या मेलवर तुम्ही तुमचा फीडबॅक आम्हाला मेल करू शकताय. तर मित्रांनो पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या एपिसोड मध्ये, अर्थातच पुढच्या सोमवारी नवीन स्पर्धकांसह नवीन प्रश्नांसह. तोपर्यंत गुड बाय. थँक्यू सर.